5ला उठून रेडी होऊन आणि त्यानंतर मी डायरेक्ट आज व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे आणि त्या गडबडीतच माझं लक्षातच आलं नाही की मी अपोजिट साईडला कॅमेरा लावलेला आहे. कारण लाईटच्या विरुद्ध दिशेला मी कॅमेरा लावलेला, त्यामुळे काही व्यवस्थित व्हिडिओ आलेला नाही. पण तेवढी छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत ही शेअर केली. तर आज आम्हाला जायचं होतं नाशिकला. तर नाशिकला ना आम्ही घर घेतलं आहे फ्लॅटमध्ये. तर ते पाहायला मला जायचं होतं, कारण घर घेऊन भरपूर दिवस दिवस नाही, भरपूर वर्ष झालेली आहेत. आणि फायनली आज मी ते पाहायला जाते. फक्त एकदा मी पाहिलेलं होतं. तर हाय हॅलो नमस्कार, मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर कसे आहेत सगळे, अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील. तर हे बघा, इथून आता आम्ही घरून निघालेलो आहेत रेल्वे स्टेशनसाठी. तर रेल्वे स्टेशनला जायला जास्त वेळ लागत नाही, अगदी म्हणजे 10 मिनटं लागत असतील. तर तिथून आम्ही निघालो रेल्वे स्टेशनला जायला. तर बस पण असतात इथून नाशिक जायला, पण मला ना बसमध्ये खूप अशा उलट्या होतात, त्यामुळे आम्ही ट्रेनने जाणार होतो. तर हे बघा, इकडे आलो तर तिकीटसाठी भरपूर अशी मोठी लाईन होती. तर हे गेले तिकीट काढायला. मला बोलले तू ट्रेनमध्ये जाऊन बस, कारण ट्रेन उभीच होती. तर मी इकडे येऊन बसले, तोपर्यंत हे तिकीट वगैरे काढून पण आले होते. तर 6 वाजेला ट्रेन जाणार होती. तर सीट वगैरे पण भेटला आम्हाला. आणि हे बघा, सकाळी सकाळी कसं वातावरण अगदी असं धुकं धुकं झालेलं होतं. पण तरी देखील अगदी अशी हलकीशी थंडी आहे. इकडे गावाकडे जास्त थंडी नाही आहे, जम्मूमध्ये खूप अशी जास्त थंडी असते, म्हणून आम्हाला सवय आहे. तर हे बघा किती गर्दी आहे ट्रेनमध्ये. जेव्हा उतरायच्या वेळेस मी हा थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. इतकी गर्दी बापरे, म्हणजे बघून असं चक्कर आल्यासारखं होत होतं. उतरायला अक्षरशः जागा नव्हत्या. आणि ह्या 2 ताई होत्या ना, ह्या डायरेक्ट म्हणजे तिकडे म्हणजे त्यांना तिथं रूम करून राहायला जायचं होतं, म्हणून त्यांच्याकडे भरपूर असं सामान होतं. त्यांना कसं उतरतील, माणूस वगैरे नव्हतं त्यांच्यासोबत. तर मला म्हणजे टेन्शन येत होतं की ते कशा आल्या असतील आणि कशा उतरतील. तर त्यांचं छोटं बाळ होतं, तर उतरताना मी ते घेतलं होतं जे माझ्यासोबत होतं ते. त्यानंतर इकडे जातोय आता आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर. तर इतकी गर्दी होती, त्या एक्सलेटरवर पण भरपूर अशी गर्दी होती. तिथून निघालो, इकडे बाहेर आलो. तर बाहेर थोडा नाश्ता वगैरे केला. आणि रेल्वे स्टेशनपासून ना आमचं घर थोडं म्हणजे लांब आहे इथून. तर बसमध्ये बसलो आम्ही. तर नाशिकला आहे आम्ही घर घेतलेलं. त्यानंतर मग बसमध्ये बसून इकडे आलो. तर तसं तर जास्त मध्ये नाही आहे, बस तिथपर्यंत जाते डायरेक्ट. तर आलो आणि हे बघा, मी म्हणजे घर घ्यायला 7 ते 8 वर्ष होत आलेले आहेत आणि आता दुसऱ्यांदा पाहते. जेव्हा घर घेतलं होतं ना, तेव्हा पूजेसाठी आलो होतो, तेव्हा एकदा पाहिलं आणि आज मी आता दुसऱ्यांदा पाहते आहे. जास्त तर मोठं नाही आहे, 2 BHK घर आहे, पण ठीक आहे, कारण एरिया वगैरे पॉश आहे. मला आवडलं होतं हे घर, म्हणूनच आम्ही घेतलं होतं तेव्हा. तर एरिया वगैरे छान आहे म्हटल्यावर ना, घर अजिबात खाली राहत नाही. लगेचच रेंट म्हणजे टेनंट वगैरे येत असतात. तर आम्ही देऊन टाकतो किरायाने, कारण खाली घर पडून तरी काय होणार आहे, जोपर्यंत आपण राहायला येत नाही तोपर्यंत दिलेलंच बरं. तर मी ना फर्स्ट रूममधून एंट्री केली आणि फर्स्ट रूममध्येच गॅलरी वगैरे आहे. तर तिकडे मी तुम्हाला थोडं बाहेरचं लोकेशन दाखवलं. तर हा बघा, असा हा म्हणजे गॅलरीमधून दिसतो पुढचा रूम आणि तो तिकडे मेन गेट आहे. त्यानंतर इकडे लगेच त्याला लागून किचन आहे. तर हे घर ना आम्ही फक्त घेतलं आहे, तसंच ठेवलेलं आहे. काही फर्निचर वगैरे किंवा काही चेंजेस वगैरे केलेले नाही आहेत. पण जेव्हा पण मी येईल ना, मला भरपूर या घरामध्ये कामं करून घ्यावी लागणार आहेत. तर हे बघा, किचन ओटा देखील मला थोडा मोठा करून घ्यावा लागेल. किचन ट्रॉल्या बनवून घ्याव्या लागतील. फर्निचर वगैरे करावं लागेल. भरपूर अशी कामं आहेत. म्हणजे 3-4 लाख रुपये तरी मला तेव्हा लागतीलच या घरामध्ये चेंजेस करण्यासाठी. पण आता सध्या आम्ही म्हणजे रेंटने देतो, त्यामुळे आम्ही कुठलंही म्हणजे असं फर्निचर वगैरे केलंच नाही. कारण आपण आल्यानंतर ते खराब झालेलं राहील, मग आपल्याला पुन्हा ते वापरू पण वाटत नाही. पुन्हा खर्च करा, त्यापेक्षा आहे तसंच द्यायचं आणि जेव्हा आपण स्वतः राहायला येऊ तेव्हाच तिकडे फर्निचर वगैरे करून घ्यायचं. तर त्यानंतर हे बघा, इकडे वॉशरूम एरिया आहे जस्ट किचनच्या समोर. तर हा सोडला की लगेच बाजूला 2 बेडरूम आहेत, कारण हे 2 BHK आहे. दोघं बेडरूम अगदी असे म्हणजे लागूनच आहेत एका दुसऱ्याला. आणि एक विंडो दिलेली आहे बेडरूममध्ये. एकच विंडो आहे, याच्यामध्ये थोडी मोठी आहे आणि बाजूच्या रूमला थोडी छोटी विंडो आहे. तर ही ह्या रूमची ना रोडाच्या साईडला आहे, म्हणजे बाहेरचा पूर्ण व्ह्यू दिसतो आणि इकडनं काही एवढा जास्त दिसत नाही. तर हा बघा, हा दुसरा बेडरूम आहे. तर हा पण ना सेमच आहे, म्हणजे सेम साईज आहे दोघं बेडरूमची.
तर आत्ताच आम्ही म्हणजे घर म्हणजे दुसऱ्यांना द्यायचं होतं ना, टेनंट चेंज केले म्हणून आम्ही घराला कलर वगैरे करून घेतला म्हणून 15 दिवस घर खाली होतं. त्यामुळे म्हटलं मग चला बघून येऊया म्हणूनच आम्ही आलो होतो आणि म्हटलं मग छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मग मी घेतलं. पण तरी ना आम्ही अगदी घाईघाई आलेलो होतो ना, त्यामुळे मला काही एवढं सुचलं नाही कसं शूट घ्यायचं, कसं नाही. तर मला जेवढं जसं जमलं ना तसं घेतलं. तर हे बघा समोरच्या मधून बिलकुल म्हणजे फर्स्ट रूम दिसतो असा सरळच. लगेच साईडला इकडे हा दुसरा रूम, इकडे किचन आणि लगेचच फर्स्ट रूम. जास्त तर काही मोठं नाही आहे, पण आमच्या हिशोबाने ठीक आहे. आणि हे म्हणजे मेन म्हणजे फौजींच्या कमाईचं आहे. इथं कोणाचाही वाटा नाही, काही नाही. आपलं मनमर्जीचं घर असलं ना, तर आपल्याला पाहिजे तसं ते ठेवता येतं आणि आपला अधिकार असतो त्या घरावर. नाहीतर सासरी कसं असतं ना, आपण आपल्या मर्जीने नाही राहू शकत किंवा आपण आपल्या पद्धतीने ते घर डेकोरेट नाही करू शकत. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच असतं, की घर छोटं असो की मोठं, फक्त ते आपल्या हक्काचं असायला हवं, असं म्हणजे प्रत्येक लेडीजला वाटत असतं. तर फायनली आमचं ते म्हणजे स्वप्न झालेलं आहे. तसं तर मला असं फ्लॅटमध्ये घर आवडत नाही, पण आता म्हणजे शक्य नाही तेवढं जागा घेऊन बांधायचं, त्यामुळे आम्ही फ्लॅटमध्येच घेतलेलं आहे मग. आणि हे बघा वरती आता आम्ही आलेलो आहे टेरेसवर आणि मी तुम्हाला बाहेरचा एरिया दाखवते आहे. जे तिकडे ग्रीन दिसतंय ना समोर, तिथं सब्जी मंडी आहे. बाजूलाच बँके वगैरे असं भरपूर इथं जवळ सगळं आहे. बाहेर कुठं जाण्याची गरज नाही. एरिया खूप छान आहे. घरापेक्षा ना इथला एरिया प्रोग्रेस आहे. त्यामुळे मला खूप आवडलेलं हे. आणि हे बघा इकडे पण असं हे छान असं हिरवळ दिसतंय. तर छान आहे सगळं इथलं लोकेशन वगैरे. त्यामुळेच आम्ही इथं घर घेतलं होतं. आणि हे बघा सकाळी जेव्हा मी उठून आली होती ना, लवकर आलो होतो घरून, तर मुलांना न सांगता आलेली आहे. नाहीतर त्यांना पण खूप इच्छा होती हे घर पाहायची. आदित्यने पाहिलंय, पण तेव्हा तो 4च वर्षाचा होता. त्याला काही एवढं आठवत नाही आणि किशू तेव्हा पोटात होता. त्यामुळे त्याला तर माहितीच नाही. तो पण म्हणजे बोलत होता, की "मम्मी मला पण नाशिकचं घर पाहायचं आहे." पण आम्ही त्यांना चोरून आलेलो आहे. ते झोपले होते ना, अगदी गुपचूप निघून आलेलो. त्यांना जेव्हा कळेल ना, तेव्हा ते थोडं त्रास देतील, कारण त्यांना एकटं आम्ही सोडून कुठेही जात नाही. तर फर्स्ट टाईम आलो होतो. तर अगदी घाई आम्ही घर वगैरे पाहिलं आणि बाजूच्या ताईंनी ना आमच्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं. तिथं जेवण केलं आणि अगदी म्हणजे पटापट आम्ही तिथून निघालो, कारण ट्रेनचा टाईम झाला होता आणि इतक्या पटापट निघालो तर आम्हाला रिक्षा वगैरे पण लवकर मिळालेल्या त्या मानाने. आणि रिक्षा जशी पण तिथं पोचली, आम्ही पहिलेच पैसे वगैरे रिक्षावाल्याला देऊन ठेवले होते आणि ट्रेन लागलेलीच होती. अगदी 1 मिनिटासाठी जरी लेट झालो असतो ना, तर ट्रेन निघाली असती. इतकं आम्ही घाई आलो आणि ही शेवटची ट्रेन होती. त्यामुळे ट्रेनवर खूप गरजेचं होतं जाणं, कारण मला तर बसवर होत नाही एवढ्या लांबचा प्रवास. त्यामुळे तर ट्रेन वगैरे हे बघा खालीच होती, तर सीटं वगैरे पण भरपूर होती. इथं बसलो आणि बाहेर ना अंधार होत आलेला होता, कारण 3 तास लागून जातात नाशिक ते धुळे या प्रवासाला. तिथे थांबण्यापेक्षा ना जाण्या-येण्यातच जास्त वेळ लागतो. म्हणूनच मुलांना घेऊन आलो नाही, कारण हाल पण होतात आणि लोकल ट्रेनमध्ये ना जागा वगैरे नाही भेटली म्हणून मुलांना म्हटलं कशाला घ्यायचं, आपण पटकन जाऊन बघून येऊया म्हणून आम्ही घाईघाईतच गेलो. आणि अगदी असं व्यवस्थित देखील मी शूट वगैरे केलं नाही. जसं जमलं तसं केलं आणि तुमच्यासोबत ते शेअर केलं. तर इथं फायनली 7 ते 7:30 वाजेपर्यंत आम्ही पोहचून गेलो होतो. आता इथून घरी जायचं, कारण मुलांचा ना भरपूर वेळा फोन येऊन गेला होता, मम्मी पप्पा केव्हा येतील असं. किशू तर अक्षरशः रडायला लागला होता. त्यामुळे आम्ही आता इथून निघालेलो आहेत पटकन घरी. तर इथं यांचा मित्र येणार आहे आम्हाला घ्यायला. जास्त लांब नाही आहे, 10 मिनिटं लागतात फक्त इथून घरी जायला. तर आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा आमचं घर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.